नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा जिरवणकर. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आयुर्वेदाची एक महत्त्वाची संकल्पना विरुद्ध आहार, आणि आज आपल्याला बघायचं आहे आयुर्वेदाचाच महत्त्वाचा भाग असलेलं प्रकृती आणि प्रकृतीचं परीक्षण आणि त्या प्रकृतीचे गुण काय आहेत, त्या प्रकृतीच्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे स्वतःची, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. बघा, तंत्रज्ञानानं हे जग खूप जवळ आलं आहे. त्यामुळे आपल्या राहणीमानावर, आपल्या खाणपानावर, आपल्या आहारावर सगळ्यांचाच परिणाम होत आहे. कारण आयुर्वेद सांगतो की प्रकृतीनुसार आहार विहार करा, पण आपण त्याकडे लक्ष न देता जसं वाटेल तसं खात आहोत आणि परिणामी आपण आजाराला बळी पडत आहोत. म्हणून हे प्रकृती म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण उदाहरणं बघूया. बघा, 3 स्त्रिया आहेत. तिघींकडे एकच सिच्युएशन आहे. त्यांच्याकडे पाहुणे जेवायला येणार असतात. आता जी वात प्रकृतीची स्त्री आहे, तिला जेव्हा कळतं की तिच्याकडे पाहुणे जेवायला येणार आहेत, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय आणि ती कशी वागते बघा. तिला कळतं पाहुणे येणार आहे, ती खूप घाबरून गोंधळून जाते. बापरे, पाहुणे येणार माझ्याकडे, कसं होईल, होईल का माझ्या वेळामध्ये स्वयंपाक. आणि मग काही गडबडीमध्ये इकडचं सामान तिकडे, तिकडचं इकडे करते, घरच आवरून घेते पटापट, आणि स्वयंपाक पण खूप धांदलीमध्ये, खूप गडबडीमध्ये करते. काही करताना सांडतं, काही खराब होतं, पण गडबड करून कसा तरी तिचा स्वयंपाक वेळेवर हा कंप्लीट होतो. त्यानंतर पित्त प्रकृतीची स्त्री, तिला जेव्हा कळतं की आपल्याकडे पाहुणे जेवायला येणार आहेत, त्यावेळी ती तर आधी चिडते. कारण पित्त प्रकृतीचे लोक चिडखोर असतात, तर ती चिडते. का हे पाहुणे, यांना सांगायला काय होतं आधी, का त्यांनी मला आधी सांगितलं नाही. तर आणि मग ती चिडते. पण पित्त प्रकृतीचे माणसं हुशार असतात, तल्लख असतात. ती आयडिया करते, युक्ती करते. आयडिया म्हणण्यापेक्षा एक युक्तीने ती काय करते की काही रेडीमेड भाज्या वगैरे बाहेरून बोलवते आणि आपल्या मैत्रिणीलाही स्वयंपाकाला मदतीला बोलवते आणि चांगला स्वयंपाक वेळेवर करून मोकळी होते. पित्त प्रकृतीचा स्वयंपाक तयार. त्यानंतर कफ प्रकृतीची व्यक्ती काय करेल बघा. कफ प्रकृतीची व्यक्ती जी स्त्री आहे, तिला जेव्हा कळतं की आपल्याकडे पाहुणे येणार आहे, ती शांत असते. ठीक आहे, येणार आहेत ना, नेहमीच असतात पाहुणे, त्यात काय गडबड करायची. ती तिचं काही कामावर येत असतं, ते आरामात आवरून घेते. बोलत करू पाहुणे आल्यानंतर स्वयंपाक, त्यात काय एवढं. तिच्या पद्धतीने, कुठे घाई नाही, कुठे गडबड नाही. आणि नंतर तिचा अर्धा स्वयंपाक होतो, पाहुणेही येतात आणि पाहुण्यांशी गप्पा करत करत तिचा स्वयंपाकही होतो. तिन्ही ठिकाणी पाहुणे जेवतात, तिन्ही ठिकाणी पाहुणे उपाशी जात नाहीत, हे महत्वाचं. पण त्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट होतात हे प्रकृतीनुसार आपण बघितलं. वात प्रकृतीची स्त्री कशी रिॲक्ट होते, पित्त प्रकृतीची स्त्री कशी रिॲक्ट होते आणि कफ प्रकृतीची स्त्री कशी रिॲक्ट होते आपण पाहिलं. म्हणजे इथून आपल्याला हे लक्षात येतं की हे जे वागणं आहे, आपलं बोलणं आहे, हे सगळं आपल्या प्रकृतीनुसार होत असतं. म्हणून आपल्याला ही प्रकृती समजून घेणं खूप आवश्यक ठरतं. आपल्या शरीरामध्ये हे 3ही दोष असतात. वातपित्त कफ. वातपित्त प्रकृती जरी असेल तरी कफदोष शरीरामध्ये असणार आहे, पण वातदोष अधिक असणार आहे, पित्त अनुबंधी असणार आहे आणि कफ सुद्धा ती कमी प्रमाणात आपल्या शरीरात असणार आहे. म्हणजे 3ही दोषांचं आपल्या शरीरामध्ये अस्तित्व असणारच आहे. मग त्यानुसार आपल्याला आहार विहार कसा करायचा, हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे त्रिदोष जे आहेत ते शरीराच्या सगळ्या अंतर्बाह्य क्रियांसाठी सगळ्यांसाठी कारणीभूत असतात. आणि ही प्रकृती जेव्हा ठरत असते, या दोषांच्या कमी अधिक प्रमाणानुसारच ही प्रकृती ही शरीरामध्ये ठरत असते. आता प्रकार जर आपण बघितले या प्रकृतीचे, तर या त्रिदोषानुसार म्हणजे एकच दोष धरून जर प्रकृती आपण धरली, तर वात एक दोष असं मानलं तर वातच प्रकृती आपण म्हणू शकतो. पित्त एक दोष मानला तर पित्तच प्रकृती. कफदोष आधिक्य त्या व्यक्तीमध्ये असेल तर कफच प्रकृती. गंधात्मक प्रकृती म्हणजे 2 दोष एकत्र असलेली प्रकृती, म्हणजे वात पित्तात्मक, वात कफात्मक आणि पित्त कफात्मक अशी प्रकृती. आणि 3ही दोष एकत्र असलेली म्हणजे समदोषच प्रकृती. आणि ही समदोषच प्रकृती जी आहे ती खूप रेअर असते. आणि एकदोषच प्रकृती सुद्धा खूप रेअर असतात त्या सहसा द्वंद्वात्मक प्रकृतीत असतात. ह्या शारीरिक प्रकृती आपण याला म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जसं पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, ब्रह्मांडामध्ये जसं पंचमहाभूत आहे तसेच आपल्या शरीरात सुद्धा पंचमहाभूत आहे. आणि त्यानुसार पण आपल्या या पंचमहाभूतांच्या नुसार सुद्धा आपल्या शरीराच्या ह्या 5 प्रकृती ठरतात. त्याचप्रमाणे एक मानस प्रकृती सुद्धा असते. मनाचे कुठले गुण सांगितले आहेत? सत्व रजतम हे 3 गुण आहेत आणि त्यानुसार प्रकृती सात्विक, राजसिक, तामसिक अशी बनू शकते.
आणि परत या सात्विकचे अजून प्रकार सांगितले आहेत, राजसिकचे सुद्धा सांगितले आहेत, तामसिकचे सुद्धा सांगितलेले आहेत. आपण फार खोलात न जाता बघूया पुढच्या गोष्टी काय आहेत ते. आता प्रकृतीचे प्रकार बघितलेत आपण. दोष कारणीभूत ठरतात त्याला बघितलं. आणखी काय काय घटक याला कारणीभूत असतात बरं प्रकृती बनण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृबीज आणि मातृबीज. पितृबीज म्हणजे शुक्राणू, मातृबीज म्हणजे ओहम वगैरे. तर बघा, आयुर्वेद शास्त्र फार प्राचीन असं शास्त्र आहे. त्या काळामध्ये हे DNA, क्रोमोझोम्स काही माहिती नसेल, पण त्यांना पितृबीज मातृबीजातून या गर्भामध्ये हे पित्याचे गुणदोष, मातेचे गुणदोष हे गर्भामध्ये संक्रमित होतात, हे त्यांना त्याचं ज्ञान होतं. म्हणूनच त्यांनी प्रकृतीसाठी हे 2 घटक आवश्यक मानलेले आहेत की गर्भनिर्मिती जेव्हा प्रकृती ठरते तेव्हा पितृबीजही त्याला कारणीभूत ठरतं, मातृबीजही कारणीभूत ठरतं. आपण मागे पाहिलं की जेव्हा ही प्रकृती ठरते तेव्हा शुक्र शोणिताचा संयोग झाल्यानंतर गर्भस्थापन जेव्हा होतो त्याच वेळेस प्रकृती ठरत असते. मग ही प्रकृती ठरताना गर्भ लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधीपासून त्या बाळाच्या आईवडिलांची स्थिती म्हणजे त्यांचं राहणी, त्यांच्या खानपान, त्यांच्या सवयी कशा होत्या, त्यांच्या शरीरामध्ये कुठल्या दोषाचं आधिक्य आहे, कुठला दोष वाढलेला आहे, कुठला दोष विकृत आहे, या सगळ्यांचा परिणाम हा त्या बाळाची प्रकृती ठरण्यावर होणार आहे. मातेचा विहार कसा होता हे सुद्धा महत्वाचं आहे की माता सात्विक आहे किंवा वृत्तीने कशी आहे, ती काय वाचन करते, ती काय पाहते, ती कुठे म्हणजे ती स्थिर मनाने स्थिर आहे का, चंचल आहे काय, सगळ्या गोष्टी ही प्रकृती ठरण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यानंतर गर्भाशयाची स्थिती, जिथं गर्भ रुजणार आहे त्या गर्भाशयाची स्थिती कशी आहे, तिथं दोषाचं प्राबल्य कुठलं आहे, कालाची स्थिती कशी आहे, गर्भधारणेचा काल सुद्धा महत्वाचा मानलेला आहे. बघा, वाताचा काळ सकाळचा मानलेला आहे, मध्यान्ह काळ हा पित्ताचा मानला आहे, सायंकाळचा काळ हा कफाचा मानला आहे. मग या कुठल्या काळात गर्भस्थापन होतो आहे, कुठल्या काळाचं दोषांचं प्राबल्य आहे, वातावरणामध्ये सुद्धा ऋतू वेगवेगळे ऋतू चालू असतात, कुठल्या दोष आता पावसाळ्यामध्ये वातदोषाचं आधिक्य असतं. तर हे सगळ्याच गोष्टीचा जर विचार केला तर या सगळ्यांचा या प्रकृती निश्चयासाठी परिणाम होत असतो. त्यानंतर बीजामधील दोष, या बीजामध्ये जर काही दोष असतील त्याचा सुद्धा परिणाम या प्रकृतीवर होणार आहे. एवढे सगळे घटक हे प्रकृती निर्माणासाठी कारणीभूत ठरतात. फक्त एक घटक प्रकृतीसाठी असत नाही. बरं, ही प्रकृती आपण प्रकार बघितले, कुठलीही असली तरी घातक नसते. आता एखाद्या शरीराची पित्ताची, एखाद्या व्यक्तीची प्रकृती जर वात पित्त प्रकृती आहे, एखाद्याची वात कफ आहे, हरकत नाही, त्याच्यासाठी ती सात्विक आहे, त्याला ते वात प्रकृती योग्य आहे. पण त्याची वात पित्त प्रकृती जेव्हा त्याच्या चुकीच्या आहार विहारामुळे, त्याच्या सवयीमुळे त्याच्या शरीरामध्ये वातदोष वाढतो, पित्तदोष वाढतो, ते वातपित्त दोषाच्या प्रकृती असताना त्याने वातपित्तकर आहार सेवन केला, ते दोष वाढणार आहेत, तेव्हा ती ठरणार आहे विकृती. अन्यथा ती विकृती ठरत नाही. ज्याच्या प्रत्येकाच्या प्रकृती आहेत त्या त्याच्यासाठी प्रकृतीच राहतात, त्या दोष निर्माण करत नाही, त्याच्यासाठी त्या शरीरासाठी त्या योग्यच ठरतील. पण जेव्हा त्याच्या सवयीमुळे किंवा आजकाल आपली लाईफस्टाईल बघतो आपण, लाईफस्टाईल म्हणजे काय, परत प्रकृतीच आपण म्हणू. लाईफस्टाईल म्हणजे आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितली आहे, ऋतुचर्या सांगितली आहे, ती काय, त्यांनी लाईफस्टाईलच सांगितलेलं आहे, कसं राहायचं, कसं खायचं, कसं प्यायचं. जेव्हा या लाईफस्टाईलमध्ये आपण चेंज करायला लागलो तेव्हा हे लाईफस्टाईल डिसिजेस आता निर्माण झाले. कितीतरी लाईफस्टाईल डिसिजेस आहेत. माझा एक यावर व्हिडिओ सुद्धा आहे, लाईफस्टाईल डिसिजेस आणि आयुर्वेदा म्हणून, तो अवश्य पहा. आणि मग ही लाईफस्टाईल डिसिजेस का होतात, तर आपण आयुर्वेदाची दिनचर्या विसरलो आहोत, आयुर्वेदाची ऋतुचर्या विसरलो आहोत. आयुर्वेदाने आपल्याला काय सांगितलंय, कसं खायचं, कसं प्यायचं, आपण सगळं या गोष्टी विसरलो आहोत. त्यामुळे आपण आजाराला बळी पडत आहोत. म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेल्याप्रमाणे जर आपण आचरण केलं, आपला आहार विहार ठेवला, पर्यायाने दिनचर्या ऋतुचर्याचं पालन केलं, तर आपल्या शरीरातली जी प्रकृती आहे, आपली जी प्रकृती आहे तिच्यात वैषम्य येणार नाही, दोष वैषम्य होणार नाही आणि आपल्या आजाराला बळी पडणार नाही. दोष वैषम्य होऊ नये, आपल्या शरीराचे जे प्राकृत दोष आहे ते त्या स्थितीत राहावे, यासाठी आपल्याला आपली लाईफस्टाईल चांगली ठेवणं खूप आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या फॉलो करावीच लागणार आहे. आता महत्वाचा पार्ट आहे तो पुढचा, की मग ही प्रकृती म्हणजे काय कळालं, प्रकृतीचे कारणीभूत घटक कुठले आहेत ते कळालं, दोषांचं काय त्याच्यामध्ये स्थान आहे ते सुद्धा कळालं, दोषामुळे कशी प्रकृती ठरते हे सुद्धा आपण पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे की या प्रकृतीचं जाणून घेणं कशासाठी महत्व आहे, एवढं का जाणून घ्यायची ही प्रकृती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकृतीनुसार आपले गुणदोष, म्हणजे गुणदोष जे आहेत ते प्रकृतीनुसार आपले आहेत. ते जर गुणदोष आपल्याला आपल्याला माहिती झाले किंवा इतरांना माहीत झाले तर आपण इतरांशी, आपण आपल्या स्वतःशी कसं वागायचं हे आपल्याला ठरवतं. आपण आधी उदाहरणं बघितलेत,
कफ प्रकृतीची स्त्री कशी वागते, पित्त प्रकृतीची आणि वात प्रकृतीची कशी वागते, ते स्वभावानुसार त्यांच्या प्रकृतीनुसार त्या वागणार. तर तसे समाजात वावरताना, आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये वावरताना 4 माणसं आहेत, चौघांची 4 प्रकृती असणार आहे. एक चिडखोर असेल, एक शांत असेल. हा चिडखोर आहे तर हा का चिडतो आहे, तर त्याची प्रकृती ती चिडखोर आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर न चिडता त्याला आपण समजून जर घेतलं तर घरात कलह टळतील. सासू सुनांची भांडणं, नवरा बायकोची भांडणं आपण टाळू शकतो. ऑफिसमध्ये आपल्या सहकार्यांशी वागताना आपण त्या पद्धतीने वागू शकतो. आपल्याला बॉसशी जुळून घेताना याची मदत होणार आहे. थोडक्यात म्हणजे आपले इतरांशी वाद होणं हे या गोष्टींनी टळणार आहे. याच्यासाठी आपल्याला ही प्रकृती माहीत असणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपली प्रकृती जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला काय खायचं, काय प्यायचं, कसं वागायचं, कसं राहणीमान ठेवायचं, कसा विहार आपला असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि आपल्याला कुठले व्याधी होणार आहेत, ते व्याधी साध्य होणार आहेत, असाध्य असणार आहे, झालेला व्याधी तो लवकर बरा होणार आहे की नाही होणार आहे, किंवा त्या आजारावर त्या वैद्याला जेव्हा ट्रीटमेंट करायची असते तेव्हा उपाययोजना औषधाची काय करायची. समजा एखादा उष्ण प्रकृतीचा व्यक्ती आहे तर उष्ण गुणाचे द्रव्य म्हणजे त्रिभुवनकीर्ती किंवा मल्लातक वगैरे असे द्रव्य त्याला वापरता येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला प्रकृती जर माहीत असेल तर करता येणार आहे. म्हणजे आरोग्यासाठी आपलं आरोग्य बिघडून येतं. वातपित्त प्रकृती जर असेल तर वात शरीरात वाढणार नाही, पित्त शरीरात वाढणार नाही. या पद्धतीने आपला आहार विहार जर ठेवला तर आपल्या शरीरात वातपित्त वाढणार नाही. आहे ती प्रकृती आपल्याला सांभाळून ठेवता येईल. परिणाम आणि वातपित्त प्रकोपित होऊन जे होणारे आजार आहेत ते आपल्याला होणार नाही. त्यामुळे प्रकृती समजणं खूप आवश्यक आहे. दुसरं, करिअर गायडन्स ही म्हणून ही प्रकृती आपल्याला खूप मदत करते बघा. स्वभावानुसार त्या व्यक्ती, वात प्रकृतीचा व्यक्ती कसा चंचल असतो, त्याला फिरायला खूप आवडतं. त्यामुळे मार्केटिंगचे कामं हा व्यक्ती चांगला करू शकणार आहे. त्याला जर एका जागेवर बसून काम दिलं तर नाही जमणार त्याला ते काम. कफ प्रकृतीचा व्यक्ती, त्याला एका जागेवर बसणं फार आवडतं. त्याला जर तुम्ही फील्ड वर्क दिलं त्याला ते जमणार नाही. पित्त प्रकृतीचे व्यक्ती चलाक असतात, हुशार असतात आणि चलाक असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रात जर गेले तर ते वकील, डॉक्टर वगैरे असे ते होऊ शकतात. त्यांची बुद्धी फार तल्लख असते. त्यामुळे इथे असा विचार करून, स्वभावाचा, गुणांचा विचार करून आपल्याला आपलं करिअर, आपल्याला कुठल्या साईडला जायचं, फॅकल्टी कुठली निवडायची हे सुद्धा आपण ठरवू शकतो. आणि एखादा वात प्रकृतीचा व्यक्ती चांगला वक्ता होऊ शकतो. त्याचं इतरांशी संवाद कौशल्य जे आहे ते खूप चांगलं असतं. आणि कफ प्रकृतीचा व्यक्ती खूप कमी बोलतो. मग हा व्यक्ती जर कमी बोलणारा असेल आणि याला जर कॉल सेंटरमध्ये ठेवलं तर हा जॉब चांगला करू शकेल का? अर्थातच नाही. म्हणून करिअर निवडताना सुद्धा या प्रकृतीचा आपल्यासाठी खूप उपयोग होणार आहे. म्हणून ही प्रकृती समजून घेणं खूप आवश्यक ठरतं. मग ही प्रकृती समजून कशी घ्यायची बरं? तर प्रकृती समजून घेताना आपल्याला वैद्याकडे जावं लागणार आहे. आणि आता एक लक्षात घ्या की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रमाने, एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत वात प्रकृती, एकात बघणार आहोत पित्त प्रकृती, तिसऱ्यात बघणार आहोत कफ प्रकृती. मग या प्रकृतींचे गुण, प्रकृतींचे दोष, प्रकृतीने या प्रकृतीवाल्यांना होणारे आजार, त्याच्यावर उपाययोजना, त्याची दिनचर्या कशी असावी, ऋतूनुसार त्यांनी आचरण कसं करावं, हे सगळं डिटेल आपण एकेका भागामध्ये बघणार आहोत. ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. लवकरच मी ते व्हिडिओ पाठवते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ वात प्रकृतीवरचा पाहायला विसरू नका. धन्यवाद.